जय जय रघुवीर समर्थ। समर्थ म्हणतात, आहे तैसे राहावे, चिंता करू नये कुणा। भक्तांनो, हा विचार आपल्या दैनंदिन जीवनात लागू करण्यासारखा आहे आणि याचा अर्थ असा आहे की जसे आपण आहोत तसेच आनंदाने स्वीकारावे आणि व्यर्थ चिंता करू नये। जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते, त्यामुळे जे आहे ते स्वीकारून समाधानाने जीवन जगणे हेच खरे सुख आहे। समर्थ म्हणतात, माणसाने आपल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे आणि चिंता न करता जीवनाचा आनंद घ्यावा, म्हणजेच आहे तसे राहावे। आपण जसे आहोत ना, आपल्यामध्ये जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे। जर आपली परिस्थिती साधी असली तरी तिच्यात आनंद शोधला पाहिजे, चिंता करू नये कुणा। समर्थ म्हणतात, चिंतेने कोणत्याही समस्येचे समाधान होत नाही, उलट मन अधिक अस्वस्थ होते। त्यामुळे चिंता सोडून आत्मविश्वासाने पुढे जायला हवे। मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेक लोक भविष्याची चिंता करत राहतात। पैसा, करिअर, कुटुंब, समाज याबाबत सतत विचार करत राहतात, पण चिंता करून काहीही बदलत नाही। उलट मन अशांत होते आणि त्याचा शरीरावरही वाईट परिणाम होतो। मित्रांनो, माणूस चिंता का करतो? कारण त्याला वाटते की त्याच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण आहे, पण प्रत्यक्षात अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात। मनुष्य त्याच्या जीवनात अनेक वेगवेगळ्या चिंता करतो, जसं की मनुष्याला आर्थिक परिस्थितीची चिंता असते। मनुष्याला असे वाटते की जास्त पैसा असेल तर त्यांना कधीच चिंता होणार नाही, पण सत्य वेगळं आहे। श्रीमंत लोकही पैशाच्या भीतीने रात्रभर झोपत नाहीत, त्यामुळे पैसा हे चिंता निवारणाचे साधन नाही। मित्रांनो, मनुष्याला भविष्याची चिंता असते। भविष्यात काय होईल याचा विचार करत आपण वर्तमानाचा आनंद गमावतो। काही लोक सतत नोकरी, व्यवसाय किंवा मुलांच्या भविष्यासाठी चिंतित असतात, पण कोणतेही संकट आल्यावरच त्याचा उपाय करता येतो। मनुष्याला समाज आणि लोक मला काय म्हणतील याची देखील चिंता असते। माणूस अनेकदा समाजातील इतर लोक मला काय म्हणतील याची चिंता करतो, त्यामुळे तो स्वतः इच्छेनुसार जगू शकत नाही। पण लोक नेहमीच काहीतरी बोलत असतात, त्यामुळे त्यांना महत्त्व देण्याची अजिबात गरज नाही। मनुष्य चिंता करतो भूतकाळाची आणि पश्चातापाची। मित्रांनो, माणसाला भूतकाळातील चुका आठवून पश्चाताप होतो, पण जुने बदलता येत नाही, त्यामुळे भूतकाळाला धरून बसणे अजिबात योग्य नाही। मित्रांनो, समर्थ म्हणतात, जर आपण चिंतामुक्त जीवन जगलो तर आपल्याला अनेक फायदे होतात, जसं की मनशांती मिळते। चिंता केल्याने मन अशांत होते आणि चिंता सोडल्याने मन हलके होते। आपले स्वास्थ्य सुधारते। चिंतेमुळे शरीरात तणाव निर्माण होतो। चिंता नसेल तर आरोग्य सुधारते। चिंता सोडली की मनुष्याचा आनंद वाढतो। ज्याला चिंता नसते तो प्रत्येक क्षण आनंदाने जगत असतो। चिंता सोडली की यशाचा मार्ग मोकळा होतो। ज्या लोकांना जास्त चिंता नसते ते अधिक आत्मविश्वासाने आणि कार्यक्षमतेने काम करतात। समर्थ म्हणतात, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि चिंता करू नका। मित्रांनो, आपल्याला अनेक उदाहरणे माहीत आहेत, जसं की श्रीरामांनी वनवास स्वीकारला पण त्यांनी कधीही चिंता केली नाही। त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले आणि शेवटी विजय मिळवला। जसं की हनुमानाने समुद्रावर उडी घेतली, कारण त्याला स्वतःवर विश्वास होता। जर त्याने चिंता केली असती तर तो कधीच लंकेला जाऊ शकला नसता। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक संकटे पाहिली, पण त्यांनी कधीही चिंता केली नाही। त्यांनी समर्थांच्या शिकवणीनुसार आत्मविश्वासाने कार्य केले। मित्रांनो, भूतकाळ किंवा भविष्याबद्दल न विचार करता आत्ताच्या क्षणात आनंद घ्या। ईश्वरावर श्रद्धा ठेवा। समर्थ म्हणतात की जे घडते ते चांगल्यासाठीच असते, त्यामुळे ईश्वरावर विश्वास ठेवा आणि पुढे जा। मेहनत करा पण निष्काळजीत राहू नका। चिंता करणे आणि सजग राहणे यात फरक आहे।
योग्य नियोजन करा आणि काळजी न करता कार्य करा. ध्यानधारणा करा, नामस्मरण करा, उपासना करा. उपासना केल्याने मन शांत होते आणि चिंता दूर होते. मित्रांनो, आहे त्यात आपण समाधान मानलं पाहिजे. आपल्याकडे जीवनात जे आहे त्यात समाधान मानल्यास चिंता दूर होते. समर्थांचा विचार आहे तैसे राहावे, चिंता करू नये कुणा. आपण आपल्या जीवनात अवलंब केला तर आनंदी आणि समाधानी जीवन आपणही जगू शकतो. चिंता करून कोणताही प्रश्न सुटत नाही. उलट आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि श्रमानेच जीवनात यश मिळते. जय जय रघुवीर समर्थ.